हाथांची मुद्रा, डोळे बंद, 3 वेळेस दीर्घ श्वास घेऊन काढतो. ब्रीद इन, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। दुसरे अध्याय सुरुवातीपासून उच्चारण करायचे। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते। क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन। ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके। हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषाम तेव सिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः। यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शेष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्। अवाप्य भूमा वसपात्मवृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूव। तमुवाच ऋषिकेशः प्रासन्निव भारत। सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादाश्च भाषसे। गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पण्डिताः। न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः। न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः। आगमापायिनो नित्यास्तास्ति तिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ। समदुःख सुखं धीरं सौमृतत्वाय कल्पते। नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोऽन्तः स्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्। विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति।
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत यैनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अछेद्यो यमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतः साणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्यो देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्य क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते पुढचा श्लोक भयादरणाद् उपरतं मन्स्यन्ते त्वं महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् इथं बघा दोन्ही पहिल्या पादामध्ये आणि तिसऱ्या पादामध्ये दोन्ही पादमध्ये छंदभंग होतो अनुष्टुप छंद आहे अनुष्टुप छंद 8 अक्षरांचा एक पाद असतो जसं पहिला पाद भ या द ठीक आहे द्र भ या द्र 3 णा दु प र तम असे हे सगळे एक एक अक्षर मिळून असे 8 अक्षरांचा एक पाद असा दुसरा पाद मनस्यन्ते मनस्यन्ते 3 4 त्वाम महारथा आणि हे 4 4 आणि 4 8 असे हे 4 अक्षरांचा एक एक पाद असतो एक श्लोकामध्ये 4 पाद असतात तर हा अनुष्टुप छंद आहे मध्ये मध्ये ज्या ज्या श्लोकांमध्ये लय बदललेली आहे तो उपजाती छंद होता तर भयाद रणाद उपरतम भयाद म्हणजे भय के कारण रणाद म्हणजे रण संग्राम युद्ध मध्ये रणांगण मध्ये भयच्या कारणामुळं त्या रणांगणापासून उपरत उपरत म्हणजे उठणे तसा अर्थ असतो उठणे पण इथं अर्थ आहे पळून जाणे उपरतम म्हणजे पळून जाणे मनस्यन्ते मनस्यन्ते म्हणजे मानणार कोण मानणार आणि कुणाला मानणार त्वाम महारथाः महारथ जे अर्जुनाला सगळे जे महारथी लोक आहेत अर्जुना सारखे जे योद्धा आहेत ते अर्जुनाला असं मानतील की अर्जुन भयेमुळं
भयाच्या कारणामुळं रण सोडून चाललाय, युद्धभूमी सोडून चाललाय असं. येशाम च त्वम बहुमतो, येशाम म्हणजे ज्यांच्यासाठी, येशाम विभक्ती षष्टी आहे, संबंधला अर्थ देतोय, पण इथं संबंध असं म्हणतोय की ज्यांच्यासाठी, अर्जुन, येशाम च त्वम, त्वम अर्जुनासाठी म्हणलंय. बहुमतो, तू बहुत योद्धा आहे, बहुत खूप मोठा योद्धा आहे, खूप मोठा शूरवीर आहे. बहुमतो खूप मोठा शूरवीर. भूत्वा यास्यसी लाघवम, ज्यांनी तुला लाघव प्राप्त करताना बघितलंय किंवा लाघव प्राप्त करताना जे बघणार आहेत त्यांच्यासाठी ते असे मानतील तुला की तू भयमुळं, भयाच्या कारणामुळं, घाबरल्यामुळं तू रण सोडून चाललाय. लाघव म्हणजे जसं इथं शब्द आला होता अकीर्ती, लाघव म्हणजे त्या प्रकारचा की अपमानाला प्राप्त होईल, तो त्याचा सन्मान राहणार नाही. मोठा योद्धाचा जो सन्मान असतो तो सन्मान राहणार नाही त्याचा. यास्यसी, जसं काल्पनिक क्रिया आली होती करिष्यसी, तशी भविष्यात कालची यास्यसी क्रिया आहे. म्हणजे तू लाघवला प्राप्त होशील, तू लघुताला प्राप्त होशील, तुझा काय मान सन्मान राहणार नाही असं. तर शब्द स्पष्ट आहेत, फक्त पहिल्या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. पहिला शब्द संधी सोबत, संधी बनून जोडलाय, 3 शब्द आहेत. भयाद, ठीक आहे, भयाद, द च्या खाली र आहे, द्र, ठीक आहे, भयाद, रणाद आणि उपरतम, द च्या खाली उकार आहे, उपरतम असं. तर इथं संधी, इथं छंदभंग झालाय. 5वा अक्षर लघु पाहिजे, 5वा अक्षर लघु आहे, छोटा आहे. 6वा अक्षर गुरु पाहिजे होता, पण गुरु नाही, मोठा अक्षर नाही, ठीक. असंच तिसऱ्या पाद मध्ये पण येशाम च त्वम बहुमतो, बहुमतो, 5वा अक्षर लघु आहे, 6वा अक्षर गुरु पाहिजे होता, गुरु नाही, दीर्घ नाही, ठीक आहे. तर मॅनेज करायचं इथं. भयाद, रणाद, उपरतम पहिला पाद, उपरतम पर्यंत पहिला पाद. मनस्यन्ते त्वाम महारथाः दुसरा पाद. येशाम च त्वम बहुमतो तिसरा पाद. आणि भूत्वा यास्यसी लाघवम चौथा पाद. भयाद, रणाद, उपरतम, भयाद रणाद परतम, मनस्यन्ते त्वाम महारथाः, मन्स्यन्ते त्वां महारथाः, येषां च त्वं बहुमतो, येषां च त्वं बहुमतो, भूत्वा यास्यसि लाघवम्. भूत्वा यास्यसि लाघवम्. सगळे सोबत. भयाद, रणाद, उपरतम, मन्स्यन्ते त्वां महारथाः, येषां च त्वं बहुमतो, भूत्वा यास्यसि लाघवम्. भयाद, रणाद, उपरतम, मन्स्यन्ते त्वां महारथाः, येषां च त्वं बहुमतो, भूत्वा यास्यसि लाघवम्. पुढचा श्लोक. काही अडचण असेल तर विचारा. अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः, निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. इथं अवाच्यवादान, आता अवाच्यवादान बहून हे 2 शब्द एका अर्थाला देते. म्हणजे अवाच्य म्हणजे न कहणे योग्य वचन, जसं कुणाला तरी शिवी दिल्यासारखं. अवाच्य वादान, वादान म्हणजे बोलणे, न कहणे योग्य शब्दाला बोलणे असं. आणि ते बहुन, बहुन म्हणजे बहुत, खूप सारे असे. तर अवाच्यवादांच बहुन. वदिष्यन्ति, हे पण भविष्यात कालची क्रिया आहे. वदिष्यन्ति बोलतील लोक, भविष्यात कालमध्ये बोलतील, युद्ध संपल्यानंतर बोलतील असं. वदिष्यन्ति तव अहिताः, तव म्हणजे हा षष्ठी विभक्ती संबंधला दाखवते. तव म्हणजे तुझे, अहिताः अहित चाहणारे, तुझा अहित चाहणारे, तुझा हित न चाहणारे असं. निंदन्तस्तव सामर्थ्य, आणि काय करतील, तव सामर्थ्यम तुझा सामर्थ्य, परत तव शब्द आलाय, संबंधला दाखवते. निंदन्तस, निंदंत शब्द आहे, विसर्गला स झालाय त असताना. तर निंदंत
निंदा करणार, तुझ्या सामर्थ्याची निंदा करणार. तव म्हणजे अर्जुन, अर्जुनाला म्हणलं गेलं. तव सर्वनाम आहे. ठीक आहे. निंदंतः सामर्थ्याची निंदा करणार. सामर्थ्यम ततो दुःखतरं, आणि त्यापेक्षा दुःखतर तर काय असेल. म्हणजे तुझी सामर्थ्याची निंदा केली, तुला युद्धभूमीमध्ये सगळे म्हणले, युद्धभूमीच्या नंतर पण सगळ्यांनी तुझा अपमान केला, तर त्यापेक्षा दुःख तर तुला काय होणार आहे. इथं दुःख तरम, जो तरम शब्द आलाय ना, तरम जे हे पुढे जोडला एक, तर तरमचा अर्थ असतं म्हणजे दोन्ही मध्ये एक कंपॅरिझन करणं. जसे दोघांच्या मार्क्स मधून एकाच्या मार्क्सला चांगलं दाखवणे, एकाच्या मार्क्सला कमी, असं दुःख तरम. दोन गोष्टींमधून त्याला दुःख तर दाखवलंय, त्यापेक्षा जास्त दुःख दाखवलंय त्याला. तर इथं पण संधी काही नाही एवढी. अवाच्य वादांश, इथं एक संधी झालेली, वादान शब्द होता, पण च पुढं असताना न ला श झाला, नकारला नकारच्या पुढं श आला आणि नकारचा अनुस्वार बनला. अवाच्य वादान, नकारला अनुस्वार बनला आणि पुढं श आला, वादांश असे शब्द आलेले आहेत आधी पण. बहून वदिष्यंती, अवाच्य वादांश बहून, इथपर्यंत पहिला पाद, बहून पर्यंत पहिला पाद. वदिष्यंती तवा हिताः, वदिष्यंती पासून दुसरा पाद आहे. तव अहिताः, तवचा वकार, वकार मध्ये अ आहे आणि अहितामध्ये अ आहे, तर अ प्लस अ आ, नॉर्मल संधी आहे. ठीक आहे. अ प्लस अ आ, तवा हिताः. निंदंतस, निंदंतः शब्द होता, स जोडलाय, विसर्गच्या ठिकाणी स आला. निंदंतस्तव सामर्थ्यम, तिसरा पाद. ततो दुःखतरं नुकिम, चौथा पाद. उच्चारण घेऊयात. अवाच्यवादाश्च बहून्, अवाच्यवादांश्च बहून्, वदिष्यन्ति तवाहिताः, वदिष्यन्ति तवाहिताः, निन्दन्तस्तव सामर्थ्यं, निन्दन्तस्तव सामर्थ्यं, ततो दुःखतरं नु किम्. ततो दुःखं तरं किम्. सगळे सोबत. अवाच्यवादांश्च बहून्, वदिष्यन्ति तवाहिताः, निन्दन्तस्तव सामर्थ्यं, ततो दुःखतरं नु किम्. अवाच्यवादांश्च बहून्, वदिष्यन्ति तवाहिताः, निन्दन्तस्तव सामर्थ्यं, ततो दुःखतरं नु किम्. तिसरा 37वा श्लोक. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय. इथं घोषणा देते श्रीकृष्णजी, घोषणा देते की हतो म्हणजे जर मारला गेला, हतो वा विकल्प, वा म्हणजे विकल्प, अथवा जसं आपण म्हणतो. हतो वा प्राप्स्यसि भविष्यत कालची क्रिया आहे, प्राप्त करेगा, प्राप्स्यसि स्वर्गम, मारला गेला तर स्वर्गला प्राप्त होणार आहे. जित्वा आणि जिंकला गेला, जित्वा वा जिंकला गेला तर भोक्ष्यसे, परत भविष्यात कालची क्रिया. महिम, महिम म्हणजे पूर्ण साम्राज्य. जसं अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये पण साम्राज्याचं वर्णन केलं होतं की मी जरी जिंकलो तरी मला साम्राज्य भेटेल, पण तो दुःखी होता. आता इथं घोषणा करतात की तुला साम्राज्य भेटेल असं. तस्मात, इथं तस्मात पंचमी आहे, पंचमी मध्ये वेगळं करणे, म्हणजे पंचमी म्हणजे वेगळं करणे, पण पंचमीचा अर्थ दुसरा कारण पण आहे. तर इथं कारण, त्या कारणामुळं, तस्मात त्या कारणामुळं, उत्तिष्ठ उठो, कौंतेय हे कौंतेय तू उठ, युद्धाय युद्ध के लिए युद्धासाठी, कृत निश्चय निश्चय करून, निश्चय करून युद्धासाठी उठ असं. तर शब्द सोपे आहेत. ठीक आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम पर्यंत पहिला पाद, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम पहिला पाद. जित्वा वा भोक्ष्यसे महीम दुसरा पाद. तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय तिसरा पाद. युद्धाय कृत निश्चय चौथा पाद. ठीक.
कौंतेय संबोधन आहे, अर्जुनाचं संबोधन. बघा मध्ये पार्थ, भारत, ठीक आहे, असे असे शब्द. हा तसा हा कौंतेय संबोधन आहे कुंती पुत्रसाठी, अर्जुनासाठी. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. युद्धाय कृतनिश्चयः. सगळे सोबत. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. आपल्या दुसऱ्या अध्यायामध्ये रुपाली मॅडम नवीन आलेत तर, आणि अथर्व. तर दुसऱ्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, ज्याच्यामध्ये अर्जुन डिप्रेशन मध्ये जातो आणि तो म्हणतो की मी लढणार नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये परत कृष्ण विचारतात की तू का असं लघुताला प्राप्त होतोय आणि का अशा नपुंसकताच्या गोष्टी करतोय. मग अर्जुन परत सांगतो की मला हा मेन प्रॉब्लेम आहे की माझ्या आचार्यांना, माझ्या नातेवाईकांना, मला ज्यांच्याकडून मी शिकलोय त्यांना मारायची इच्छा नाहीये. त्यांना मारून पण मला स्वर्ग लोक जरी भेटला तरी मला ते नकोय. हे सगळं सांगितल्यानंतर कृष्णाची परिभाषा झाली आत्माच्या विषयी. मागच्या काही श्लोकांमध्ये आत्माच्या विषयी झाली. आता धर्माची परिभाषा चालू. तर धर्माच्या परिभाषामध्ये इथं जसं काल आपला खूप मोठा प्रश्न होता की कसं समजायचं की एक परिस्थितीमध्ये धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे. एका परिस्थितीमध्ये आपण अडकलोय, त्या परिस्थितीमध्ये समजायचं कसं की धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे. तर इथं ज्ञानचा फरक पडतो आणि दृष्टीचा फरक पडतो. दोन्ही गोष्टी काल सांगितल्या होत्या. एक ज्ञान आणि दुसरं दृष्टी. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त ज्ञान असून पण नाही जमणार आणि फक्त चांगली दृष्टी असून पण नाही जमणार. तुम्हाला ज्ञान पण पाहिजे आणि चांगली दृष्टी पण पाहिजे. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी असल्या तरच आपण त्याला प्राप्त करू शकतो. प्राप्त करू शकणार का नाही करणार हे पण याच्या पुढे आता निष्काम कर्मच्या विषयी सांगणार आहेत. तर उद्यापासून जे श्लोक चालू होते ते सगळे निष्काम कर्मच्या विषयी चालू होते. आता जे चालू आहे ते धर्मच्या विषयी. परिस्थितीमध्ये धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे हे समजायचा प्रयत्न इथं चाललाय. तर हे काय मोजून देतात अर्जुनाला की दोन्ही गोष्टीमध्ये जर युद्ध केलं आणि जर नाही केलं तर काय चांगल्या गोष्टी होणार आणि काय वाईट गोष्टी होणार. आधी अर्जुनाने सांगितलं की हे जर मी युद्ध केलं तर असं असं होईल आणि मला सगळं नेगेटिव्हच्या विषयीच, आणि जरी मला पॉझिटिव्ह भेटलं, जरी मला साम्राज्य भेटलं तरी जर माझे गुरुजन नाही येत तर मी कोणासोबत ते साम्राज्य एन्जॉय करणार, असा अर्जुनाचा प्रश्न होता. पण इथं कृष्ण काय म्हणतात की आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या पाहिजे. जर युद्ध केलं तर काय होणार, जर युद्ध नाही केलं तर काय होणार, युद्धामध्ये जिंकलो तर काय होणार, युद्धामध्ये हारलो तर काय होणार. तर अशी जी मी काल सांगितलं की लिस्ट बनवावी लागते आपल्याला. एका परिस्थितीमध्ये दोन कंडिशन असतात. एक तर ती परिस्थिती आपल्या फेवर मध्ये राहणार किंवा ती परिस्थिती आपल्या अगेन्स्ट जाणार. जर फेवर मध्ये आहे तर काय काय फायदा होणार, जर अगेन्स्ट गेली तर काय काय नुकसान होणार. तर फायदा जर नुकसानपेक्षा जास्त मोठा आहे तर आपण त्याच्यासाठी तत्पर व्हायचं. काल जो प्रश्न होता की कसा आपण निर्णय करणार, तर फायदा आणि नुकसान हे दोन्ही मोजून जर फायदा जास्त आहे तर त्याच्यासाठी जाणं हे आपलं रिस्क मॅनेजमेंट मानलं जातं. ठीक आहे. तर 35व्या श्लोक मध्ये असं सांगितलं की जे महान योद्धांनी आतापर्यंत तुला ओळखतात ते सगळे तुझ्याविषयी निंदनीय गोष्ट करणार, तुझ्या यशचा असं विचार करणार की तू इथून पळून गेला, असा नाही विचार करणार. भीष्म पितामह किंवा द्रोणाचार्य किंवा दुर्योधन असा विचार नाही करणार की तू त्यांच्यावर कृपा केली, तू त्यांच्यावर करुणा केली, किंवा तू असा विचार ठेवून की नाही नाही मला नको यांना मारायला, हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये नाही राहणार. त्यांच्या डोक्यामध्ये काय राहणार की तू युद्धचा रण
हे सोडून पळून गेला. तर इथं महत्वाचं काय आहे की आपण म्हणतो की लोक क्या कहेंगे, लोक क्या कहेंगे, हे काय मॅटर करत नाही. आजकाल खूप फिलॉसॉफी चालू झालेली आहे की लोक क्या कहेंगे, लोक क्या कहेंगे, तुम्हें क्या फरक पडता है लोक क्या कहेंगे. का नाही फरक पडत? जर समाजाची गोष्ट आहे, जर एखादा नेता असा म्हणला की मी तर फिरणार मोठ्या गाडीमध्ये, मी तर करणार आपली ऐश पैश आणि मी चांगलं मस्ती करणार, लोक क्या कहेंगे मुझे क्या फरक पडता है, चालेल का? नाही चालणार. त्याला शिस्तमध्येच राहावं लागणार. जर नाही राहिला तर तो पडणार. नेता असो किंवा राजा असो, कोणी असो. राजाचे मनाच्या इच्छाने सगळे करू शकतो का त्या गोष्टी? नाही करू शकत. तर लोक क्या कहेंगे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. कोणासाठी? क्षत्रियासाठी, राजासाठी महत्वाचं आहे, सगळ्यांसाठी. जे समाजामध्ये काम करतायत, जे समाजासोबत काम करतायत. मी जर असा विचार केला की एखादा दुसरा बिझनेसमॅन आहे, त्यांनी जर असा विचार केला की मला काय फरक पडतोय लोकांचा, लोक काय म्हणतील, मला काय फरक पडतोय, मी माझं माझं करीन जे करायचंय ते, चालेल का? नाही चालणार. परीक्षा देताना विद्यार्थी जर म्हणला की मला जे लिहायचं याचं उत्तर मला जे बरोबर वाटतंय ते मी लिहीन, चालेल का? नाही. त्याला विचार करावा लागेल की जो चेक करणारा आहे त्याला हेच उत्तर पाहिजे का? जर त्याला हे उत्तर नाही पाहिजे तर होईल काम नाही होणार. शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्टच द्यायची. ज्या गोष्टींची गरज नाही आपण म्हणणार नाही नाही माझं मन हे म्हणतंय, शरीर मच म्हणतंय शरीर की तुझं पोट भरलेलं आहे, तू आता याच्यावर खाल्लं तर तुला उलटी होणार किंवा तुला आजार होणार किंवा तुला ताप होणार. तरी मन काय म्हणतं, खा खा काय नाही होत खा, आणि खाल्लं आपण. शरीराचं ऐकलं का तिथं? नाही ऐकलं. तर इथं असं आहे, लोक काय म्हणतील हे कन्सिडर केलं नाही जात असं समजू नाही शकत आपण, असं म्हणतोय मी. ठीक आहे. तर हे कन्सिडर करणं गरजेचं आहे. हे कन्सिडर केलं तरच आपण तिथं पुढं चांगल्या गोष्टींना मार्गाला लावू शकतो. इथं श्रीकृष्ण म्हणतात की जे सगळे योद्धा आहेत, जे सगळे युद्धभूमीमध्ये तुझ्यासोबत पण आहेत आणि समोर पण जे उभा आहेत, ते सगळे काय म्हणतील की तू घाबरून पळून गेला. तुझ्या आत्म्याला, तुझ्या चित्तच्या विषयी, तुझ्या नावाच्या विषयी, अर्जुन जो नाव आहे, एवढं पराक्रम तू केलेलं आहे, एवढे तुझे अचीवमेंट्स आहेत लाईफ मध्ये, एवढा मोठा योद्धा आहे तू, हे सगळं अपयश होऊन जाईल, हे सगळं फेल्युअर होऊन जाईल. आणि हे सगळं तुला काय म्हणणार? तू पळून गेला, तू घाबरून गेला. त्यानंतरच्या श्लोक मध्ये दुःखतरम हा जो शब्द आहे, इथं कंपॅरिझन समजतं. जे मी तुम्हाला सांगतोय की दोन गोष्टी आपल्याला लिहायच्यात, दोन लिस्ट बनवायच्यात की ही केल्याने काय काय चांगलं होणार, या परिस्थितीमध्ये आपण जर ही परिस्थितीला असं केलं काय काय चांगलं होणार, काय काय वाईट होणार, जर तसं केलं तर काय काय चांगलं होणार, काय काय वाईट होणार. हे जर ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने आपण ठेवलं तर याच्यामध्ये काय आहे? कंपॅरिझन आहे. त्याच्यामुळे दुःखतरम म्हणजे याच्यात थोडस जास्त दुःख आहे. दोन दुःखांपैकी एक दुःख थोडस जास्त आहे, असं दुःखतरम नको. याच्यापेक्षा जास्त दुःख अजून काय असू शकतं? म्हणजे जे दुसरं आहे ते याच्यापेक्षा कमी आहे आणि हे जे आहे ते याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे असं नको करू तू. जे लोक तुला पाहतायत, जे योद्धा तुला पाहतायत, ते सगळे तुझ्याविषयी अशा शब्द बोलतील की ते तुला सहन पण होणार नाही. अवाच्य म्हणजे शब्द आपण ऐकू पण शकत नाही, असे शब्द बोलले जातील तुझ्या विषयी, तू जर युद्ध केलं नाही तर. तर इथं एक असा प्रश्न येतो, एवढं श्रीकृष्ण कन्व्हिन्स करतायत अर्जुनला युद्ध करण्यासाठी, तर श्रीकृष्णाचं एक नाव आहे रणछोड. रणछोड नाव आहे श्रीकृष्णाचं. त्याची कहाणी माहितीये, स्टोरी माहितीये? नाही माहिती स्टोरी. माहितीये? आठवत नाही. तर ज्यावेळेस श्रीकृष्णाने कंसचा वध केला होता, कंसचा वध केल्यानंतर कंसचे सासरे होते जरासंध म्हणून, ते खूप मोठे राजा होते. ठीक आहे. जरासंधना राग आला होता आणि त्यांनी असं ललकारलं होतं की आता मथुरावर आम्ही आक्रमण करणार आणि युद्धासाठी कृष्णाला, बलरामला आणि त्यांचे जे राजा होते उग्रसेन मथुराचे,
त्या राजाला ललकारलं होतं की आता तुम्ही माझ्या दामादला मारलंय तर मी तुमच्या सोबत युद्ध करणार, तर युद्धासाठी तयार व्हा. त्यावेळेस कृष्णांनी मथुरा सोडून सगळे यदुवंशी सोबत कुठं स्थापित झाले? द्वारकामध्ये. त्यावेळेस विश्वकर्माला सांगितलं होतं की द्वारका अशी नगरी बनवा की चारी साईडनी पाणी असणार आणि मध्ये ती द्वारका नगरी असणार. अशी नगरी त्यावेळेस बनवायचं त्यांचं ठरलं आणि ते मथुरा सोडून सगळ्या यदुवंशींना घेऊन द्वारकाला गेले. तर इथं ते का पळून गेले? इथं त्यांनी युद्ध नाही करायला पाहिजे होतं का? मग इथं कंपॅरिझन आपल्याला समजतं की त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांच्या कंपॅरिझनचं अभ्यास जो आहे, लॉजिक जो आहे तो किती मोठा आहे. तर ज्ञान असल्यामुळं लॉजिक मोठं होतं आणि त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये कंपॅरिझन करणं आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. तर इथं आपण कंपॅरिझन कसं करणार? तुम्ही सांगत होते काय ते? हा, तर इथं खूप मोठे याच्या पाठीमागे एक बेस आहे की कंसला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस मथुराचे सैनिक, मथुराचाच राजा होता तो, तर मथुराचे सैनिक, मथुराचे नागरिक यांचं कंसला मारण्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट अजिबात नव्हता. हे एक कुस्तीचे हे असते, कुस्ती खेळण्याचं एक असतं, ग्राउंड असतो, हा, मल्लयुद्ध. त्यामध्ये त्याला मारलं होतं कंसला. तर हा पर्सनल मॅटर होता आणि पर्सनल मॅटर असल्यामुळं तो जरासंध पूर्ण मथुरेला युद्धासाठी ललकारत होता. तर सगळे मथुराच्या सैनिकांची काय चूक होती का त्याच्यामध्ये? नाही. नागरिकांची काही चूक होती का? नाही. तर त्यांच्या फायद्यासाठी इथं काय केलं कृष्णाने? सगळ्यांना घेऊन पळून गेले. रामासोबत पण हे झालं होतं. एक धोबी म्हणजे एक सामान्य व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती राज्यामधला असं म्हणतो की आम्हाला काय गॅरंटी आहे की सीता शुद्ध असणार आहे? आम्ही त्याचं कसं गॅरंटी घेऊ शकतो? त्याच्यामुळं रामानी, आता राम म्हणले असते की मला काय फरक पडतंय, तू काही म्हण, तुझी काय अवकात आहे, तुझी काय इज्जत आहे, पण तिथं रामाने राज्याचा विषय केला, विचार केला आणि राज्याचा विचार करून सीतेला अग्नीमध्ये परीक्षा द्यायला लावली. तर असं परिस्थितींमध्ये कंपॅरिझन करताना आपली बुद्धी कशी निर्णय घेणार, कोणत्या डायरेक्शन मध्ये निर्णय घेणार, हे कशावर डिपेंड करतं की काय 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 चांगलं आहे, काय 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 वाईट आहे. जे चांगलं आहे ते जास्त पाहिजे करण्यासाठी, पण युद्ध करण्यासाठी चांगलं जास्त होतं, त्याच्यामुळे युद्धासाठी याला अर्जुनाला कन्व्हिन्स करतायत कंटिन्यू. आणि इथं काय होतं की युद्ध करणं हे जास्त उचित नव्हतं, त्याच्यामुळे इथून पळून गेले. तर परिस्थिती दोन्ही सारख्याच आहेत, पण बॅकग्राऊंड मध्ये आणि नॉलेज मध्ये फरक असल्यामुळं तिथं ते डिसिजन वेगळे वेगळे झाले. समजलं? आता डिसिजन कुठं आपले बदलतात. असेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर पुढे तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. आता त्यानंतर 34व्या श्लोक मध्ये म्हणतायत की जर मारा गेला, आता इथून पुढं सगळ्या गोष्टी काय होणार की आपण कन्फर्मेशन नाही देऊ शकत की जरी आपण त्या परिस्थितीमध्ये आपण स्टेप तर घेतला की युद्ध करायचं हे तर निर्णय घेतलं, पण युद्ध करायचं हे निर्णय घेतलंय, आता आपण जिंकणारच 100%, हे आपल्या हातामध्ये आहे का? नाही. त्याच्यामुळे दोन्ही वापरले गेले. काय की हरला तर तुला स्वर्ग प्राप्त होणार आणि जिंकला तर त्या सगळ्या महिमवर, पृथ्वीवर, राज्यावर तू राज करणार, भोग करणार तू ह्या सगळ्याचा, साम्राज्याचा. ठीक आहे. त्यामुळं उठ आणि युद्धासाठी दृढ निश्चय, कृतनिश्चय, दृढ निश्चय कर. दृढ निश्चय केला तरच तू त्या डायरेक्शन मध्ये फुल फ्लेज जाऊ शकतो. म्हणजे युद्ध करताना तुझ्या एकदा पण हात असा थांबला नाही पाहिजे, तरच दृढ निश्चय म्हणजे काय आहे, ज्याला आपण बर्निंग डिझायर म्हणतो, दृढ निश्चय तो पाहिजे. की जर निश्चय निर्णय करायचा आहे की मला हे करायचंय तर हे पूर्णपणे करायचं. मग
मग तिथं करताना किंवा एकदा स्टेप घेतला आतमध्ये तर परत मागं वळणं किंवा परत डाऊन जाणं ही गोष्ट नाही झाली पाहिजे. ठीक. आता ह्या तिन्ही श्लोकांमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. नाही 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 तसं नाही, तसं नाही. लोक काय म्हणतील हे फक्त समजायचंय, ऐकायचं नाही त्यांचं. इथं ऐकायला नाही म्हणत येत. असं लोक म्हणतील त्याच्यामुळे तो हे कर असं समजायचंय फक्त. ते लोक काय म्हणतील, ते लोक म्हणले का की सीताला तुम्ही अग्नीमध्ये प्रवेश करून परीक्षा द्यायला लावा, तसं नाही म्हणले लोक. लोकांचा तो ओपिनियन नव्हता. पण लोक जे म्हणतायत की ही शुद्ध आहे का अशुद्ध आहे, त्याच्यावर निर्णय काय घेतला यांनी स्वतःचा निर्णय घेतला. तो लोकांचा निर्णय नव्हता की यांना हा किंवा यांचा निर्णय होता. तो लोकांचा निर्णय नव्हता. ते लोकांच्या ओपिनियन वर सीतेला नाही दिलं. इथं पण लोकांचं ओपिनियन नाही मॅटर करत आहे. लोकांचे ओपिनियनला मॅटर नाही करत. लोकांचे हे तिथं थोडासा आपल्याला भेद करावा लागणार आहे, समजावं लागणार आहे की लोक काय म्हणतील यांनी काय होणार. यांनी तुमचं नाव खराब होणार, तुमची प्रतिमा खराब होणार आणि तुम्ही जे स्थापित केलंय ते सगळ्या गोष्टीचा नाश होणार. थोडक्यात समजण्यासाठी असं समजा की मोदीजींकडून जर काही चुकलं किंवा कोणत्याही नेत्याकडून, जो प्राईम मिनिस्टर आहे आपला, प्रधानमंत्री आहे, त्याच्याकडून काही चुकलं तर चुकल्यानंतर लोक त्यांनी जे जे चांगले काम केलेत त्या सगळ्या चांगल्या कामांना विसरून जाणार आणि कोणती गोष्ट पुढे ठेवणार. आणि जी स्थापित केलंय मोदीजींनी, जी स्थापित केलंय, जी धर्म स्थापना केलेली आहे अर्जुनानी आतापर्यंत, ज्या गोष्टींचं पालन केलेलं आहे आतापर्यंत, त्या सगळ्यांना नकारणार लोक. समजतंय. आतापर्यंत जेवढी मेहनत केली त्या सगळ्या गोष्टींना नकारतील लोक. फक्त कशामुळं, तो रण सोडून गेला त्याच्यामुळं, त्यांनी युद्ध नाही केलं त्याच्यामुळं तू युद्ध कर. लोक म्हणते युद्ध कर आणि मग त्यांना मारू नको, त्यांना फक्त बंदी बनवून असं कर. ते ऐकणार का? नाही ऐकणार. ते इथं ओपिनियन लोकांचा नाही ऐकणार. पण त्यांनी बोलावं नाही. याच्यामुळे आपण काय निर्णय घ्यायचा आहे, हा निर्णय आपणच घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये लोकांचं ओपिनियन नाही मॅटर करणार. त्याच्यामध्ये लोकांच्या ओपिनियनच्या अनुसार आपण डिसिजन नाही घेणार. समजतंय. ओपिनियनच्या अनुसार आपण डिसिजन नाही घेणार. हे आहे डिसिजन आपला आहे. ते बोलतायत ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. हा असा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. काऊन की आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी बोललोय त्या गोष्टींचं पालन आपण करतोय, त्या गोष्टींचं रिस्पेक्ट राहिली पाहिजे. त्या गोष्टींचं त्या काळापर्यंत जेवढं आपण आहोत त्या काळापर्यंत ती गोष्ट ठाम राहिली पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीचं पालन करायचं. आणि दृष्टीचा फरक असतो याच्यामध्ये. एक मोठी दृष्टिकोन आणि मोठा ज्ञान. ज्यावेळेस तुम्हाला जास्त ज्ञान असतो किंवा मोठी दृष्टी असते त्यावेळेस तुम्ही इथं बायफर्केट करताना चांगले पॉइंट्स आणू शकता. उदाहरण घेऊ आपण घर बनवायचं किंवा एखादं सेंटर बनवायचं. असंच सेंटर बनवायचं आमचं दुसरं सेंटर बनवायचं जे काम चालू होतं त्या कामामध्ये आम्हाला नॉलेज नसल्यामुळं आणि आम्हाला त्या परिस्थितीची जाणीव नसल्यामुळं, आम्हाला एक्सपिरियन्स कामाचं नसल्यामुळं आम्ही जिथं 10-15 लाखामध्ये काम झालं असतं तिथं आम्ही 25-30 लाख रुपये घातले. जिथं अशा पोलमध्ये काम झालं असतं तिथं आम्ही मोठे मोठे गल्डर लावले. ठीक आहे. तर इथं कशाचा फरक होता? नॉलेजचा फरक होता, एक्सपिरियन्सचा फरक होता. मोठे मोठे इंजिनियर होते, त्यांचं नॉलेज पण कामाला होतं, त्यांचे जे कॅल्क्युलेशन होते ते पण महत्वाचे होते. त्यांचं काय म्हणणं होतं की जमीन ही काळी माती आहे आणि काळी माती असल्यामुळं तिथं धसती ती जमीन, एक काळानंतर ती धसली जाते. तर असे छोटे छोटे पोल लावले जर तुम्ही तर तुमचं सेंटर हे धसून जाणार खाली, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे ते काय म्हणले की मोठं फाउंडेशन करा आणि मोठे गल्डर लावा आणि मोठं सगळं सिस्टम करा. त्यांचा तो मत होता. पण नंतरून अशा गोष्टी समजल्या की हे छोट्या पोलमध्ये पण झालं असतं. तर इथं नॉलेज
चा फरक असल्यामुळं काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आम्हाला कॅल्क्युलेट नाही करता आलं. समजलं? भरपूर परिस्थितींमध्ये आपल्यासोबत असं होतं की समजा तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय, ठीक आहे, तुमची दृष्टी चांगली आहे, तुम्हाला नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचंय, ही तुमची दृष्टी एकदम चांगली आहे, मान्य आहे, दृष्टी चांगली आहे. पण ज्ञान नसल्यामुळं तुम्हाला एखादा माणूस इन्फ्लुएन्स करणार की हे पहा, हे ग्रीन टी घेतली तर तुमचं वजन कमी होईल, ही अशी अशी चरबी जळणार आणि याचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होणार नाही. तुम्हाला त्याचे फायदे आणि नुकसान नाही, तुम्हाला फक्त फायदेच सांगितले, तुम्हाला त्याचं नुकसान सांगितलं नाही. आणि नॉलेज नसल्यामुळं तुम्हाला त्याचं नुकसान समजलं पण नाही. तुम्ही ते ग्रीन टी घेतलं, वजन पण कमी झालं, पण जशी ग्रीन टी बंद केली तसं ते 2 पटीने वाढलं. ग्रीन टी तुम्ही चालू ठेवताय तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, तरी तुमच्या हाडं गळत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या का? नेगेटिव्ह नाही सांगितल्या. तुम्हाला माहित होत्या का? नव्हत्या माहित. तर नॉलेज त्या अज्ञानता मध्ये तुम्ही काय निर्णय घेतला, तुमचा निर्णय बरोबर होता, तुमचा निर्णय तिथं बरोबर होता, तुमची दृष्टी पण चांगली होती, पण ज्ञानची कमतरता असल्यामुळं. आणि इथं काय होतंय की दर्शनशास्त्रामध्ये, वेदशास्त्रामध्ये लहानपणीपासून सगळं ज्ञान दिलं जातं आणि ते ज्ञान दिल्यामुळं मग माणूस चुकीच्या मार्गाला जात नाही. अजून एक उदाहरण आता याच्यामध्ये घेऊ, जसं आपण घराचं घेतलं, शरीराचं घेतलं, अजून एक उदाहरण घेऊ की जुन्या काळामध्ये लोकांकडे एवढी अक्कल नव्हती का पेट्रोलचा वापर करून मशीन बनवायचा, रिसोर्सेसचा, कोळशाचा वापर करून रेल्वे बनवायची अक्कल नव्हती का? होती. पण तरी त्यांची दृष्टी काय होती, जर आपण आता लगेच एवढे वापरले तर आजपासून 5,000 वर्षानंतर काय परिस्थिती होणार, नेचरचं किती नुकसान होणार, पृथ्वीचं किती नुकसान होणार, ह्या गोष्टी डोक्यात ठेवून त्यांनी काय केलं, त्यांनी काय मोठे मोठे महल नाही बनवले का, त्यांनी काय पिरॅमिड नाही बनवलं का, त्यांनी काय मोठ्या गोष्टी बनवल्या नाही का? खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बनवल्या त्यांनी, पण सगळ्या नॅचरल पद्धतीने. पृथ्वीला त्याचा नुकसान झाला नाही. आणि आज आपण किती वर्षाचा प्लॅन करतोय, जर फॅक्टरी टाकतोय तर पुढच्या 20 वर्षाचा, जास्तीत जास्त 25-30 वर्षाचा. आपण जवळ राहणार तवरच. 100 वर्षाचा आपण विचार करतो का? 100 वर्षाचा आपण विचार करत नाही. मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट 50, 60, 70 जवळ ते आहेत तवर 2-3 पिढीपर्यंत, अजून पुढं 100, 120. त्याच्या पुढं काय होणार? जेवढे इंडस्ट्रीज आहेत, फॅक्टरी आहे, ज्यामुळे किती नुकसान होतोय, इंटरनेट आहे किंवा कोणतीही गोष्ट असो, ज्याच्यामुळे आता आपल्याला समजतं की ह्या गोष्टीमुळे किती नुकसान होतोय. हे 20 वर्ष आधी, 25 वर्ष आधी ते लोकांनी स्थापित करताना तो विचार केला का की याचं नुकसान होईल? मग ज्ञानची कमतरता झाली का नाही इथं? आणि दृष्टीची कमतरता झाली का नाही? मोठी दृष्टी पण नव्हती, दीर्घ काळाची दृष्टी पण नव्हती आणि मोठा ज्ञान पण नव्हता की याचे साईड इफेक्ट काय होणार. कितीतरी फॅक्टरीमध्ये, कितीतरी गोष्टींमध्ये, फटाके असो किंवा केमिकल इंडस्ट्रीज असो, नुकसान होतोय. त्याच्यामुळं पृथ्वीचा पण नुकसान होतोय, जमिनीचा पण नुकसान होतोय, आभाळमंडलाचा पण नुकसान होतोय आणि सगळ्याच गोष्टींचं नुकसान होतोय. तर त्यांना कॅल्क्युलेट तिथं करता आलं नाही आणि जुन्या लोकांना ते कॅल्क्युलेट करता आलं, नॉलेज असल्यामुळं, दृष्टी मोठी असल्यामुळं. त्याच्यामुळे नॉलेज आणि मोठी दृष्टी ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही कोणताही निर्णय घेता त्यावेळेस. ठीक. हा, घरातलेच प्रश्नांचे उत्तर भेटत आले. आणि जसं मी सांगितलं होतं की तुम्ही जसं विचारलं की एक आपण परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर त्याचं ऐकायचं का याचं ऐकायचं का, हे करायचं का ते करायचं, हाच सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो. तर याचा निर्णय फटफट तुम्हाला कसा घेता येईल की कोणत्या वेळेस काय करायचंय, हे फटफट निर्णय कसा घेता येईल, ज्यावेळेस तुमची दृष्टी मोठी होऊन जाईल, ज्यावेळेस तुमचं ज्ञान मोठं होऊन. सगळ्या बारीकीनी गोष्टी तुम्हाला सगळ्या एकदा डोक्यात बसल्या की मग तुम्हाला लिहायची गरज नाही पडणार. आता मी तुम्हाला का सांगतोय लिहायची, म्हणून की आता तुम्हाला थोडा विचार करावा लागेल त्या गोष्टीवर की ही गोष्ट यांनी फायदा आहे, मग थोडासा विचार करून याचा फायदा होईल, मग थोडासा विचार करून याचा फायदा होईल, असं तुम्हाला आता विचार करावा लागेल. पण एकदा ह्या गोष्टीचा सराव झाला, प्रॅक्टिस झाली
तर मग विचार करावा लागणार नाही. ठीक आहे, काहीतरी रेंजचा इश्यू येतोय त्याच्यामुळे आपण डायरेक्ट शांतीपाठ घेऊ. आता हे किती जरी सांगितलं तरी लाईफ मध्ये असं होतं ना, ते स्टॉप करणं खूप डिफिकल्ट असतं. मी एखादी सिच्युएशन आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह माहिती, तुम्हाला नेगेटिव्ह माहिती, पण तुम्हाला हे पण माहिती की समोरच्याला जर नेगेटिव्ह आपण म्हणजे जाणीव करून दिली त्या नेगेटिव्हचं, तर तो माणूस अजून डिप्रेस होतो. मग आपण स्वतः समोरच्याला सांगायचं काय नाही, इथं तुम्हाला डिप्लोमॅटिक खेळ खेळावा लागतो. जसं युद्धमध्ये पण कृष्णाने खूप डिप्लोमॅटिक खेळ खेळला. ठीक आहे, तर दुर्योधनाला पण मारतानी छल केला. ठीक आहे, द्रोणाचार्याला मारतानी पण छल केला. अश्वत्थामाला पण चुकीचं मारलेलं दाखवलं. ठीक आहे, तर अशा भरपूर छल करून तिकडं पण पळून गेले. ठीक आहे, तर हे त्यांनी काय केलं, त्यांना सगळ्या गोष्टींचा भान होता, त्यांची दृष्टी मोठी होती, त्यांना नॉलेज होता, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींचा भान होता. तर ते काय करत होते, थोडस छल करत होते. तर असं म्हणणं चुकीचं पण नाहीये, पण तुम्ही जर असं विचार करून करता तर मग चुकीचं आहे. पण जर तुमचं इंटेन्शन बरोबर आहे तर काही काही गोष्टींमध्ये थोडस मॅनिप्युलेट, थोडस डिप्लोमॅटिक, थोडस चुकीचं वागणं पण बरोबर असतं. ठीक आहे, पण तिथं तुम्हाला त्यासाठी आधी नॉलेज अर्जित करावं लागेल. विदाउट नॉलेज तुम्ही समोरच्याला, आता इथं पण मी म्हणू शकतो की तो ग्रीन टी देणारा तो डिप्लोमॅटिक खेळ खेळतोय तुमच्यासोबत. तुम्हाला जर नेगेटिव्ह सांगितले त्याने तर तुम्ही घेणार नाही ते, आणि तुमचा फायदा नाही होणार. त्याच्या डोक्यामध्ये तर हेच विचार आहे ना, त्याचं इंटेन्शन काय आहे की तुमचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, आणि तुमच्या फायद्यातून माझा फायदा झाला पाहिजे. त्याला जर असं वाटतंय की मला याच्यातून 2 पैसे भेटतील, याचं वजन कमी होऊ नाही तर नाही हो, तर तो चुकीचा आहे. तिथं त्याचं इंटेन्शन बरोबर आहे तर तुम्हाला तो निगेटिव्ह पण सांगणार, तुम्हाला तो रिस्क पण सांगणार की याचे असे असे आम्ही आतापर्यंत रिस्क पाहिलेले आहेत, आतापर्यंत आम्ही याचे असे असे निगेटिव्ह पॉइंट्स पाहिलेले आहेत, तर तुम्ही रिस्क घेऊन हे करू शकता किंवा सोडू शकता. तर असं तो सांगणार. तर तुम्ही पण जर तुम्हाला वाटतंय की तो झेपू शकतो त्या नेगेटिव्ह पॉइंट्सला तर सांगायचं. जर तुम्हाला वाटतंय की नाही सांगितलं, निर्णय घेतल्यानंतर झाल्यानंतर सगळं चांगलं होणार आणि त्याला नंतर वाटेल की हे चांगलं आहे, तर मग नाही सांगायचं. थोड्याशा गोष्टी समजायसाठी अजून वेळ लागणार आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर पण अजून भेटेल तुम्हाला. काय होईल, 1-2 गोष्टी आहेत याच्यामध्ये, थोडस डिटेलिंग मध्ये आपल्याला जायचंय की आपल्याला अजून माहित नाहीये की चित्त कसं काम करतं, मन कसं काम करतं, बुद्धी कशी काम करते, अहंकार कसा काम करतो. ठीक आहे, इंद्रिय कसे काम करतात, हे अजून आपल्याला माहित नाहीये. तर हे सगळं माहित करण्यासाठी आता याच्या पुढे श्लोक चालू होते. उद्यापासून जे श्लोक चालू होणार आहे ते सगळे निष्काम कर्मचे श्लोक चालू होणार, की कर्म करताना तुम्ही कामना कशी नाही ठेवा, अपेक्षा कशी नाही ठेवा. आपण बिना अपेक्षा आपण काम कसं काय करू शकतो. इथं युद्ध करताना पण सांगितलं की तू जिंकला किंवा हारला, मग आपण तो जर असं अपेक्षाच नाही ठेवली की आपण जिंकणार किंवा हारणार, मग युद्ध कसं करणार आपण. जिकायच्या दृष्टीने जर आपण गेलो तर आपण मारणार समोरच्याला, पण जर आपली दृष्टीच काही नाहीये तर आपण कसं काम करणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. हा, पण इथं श्रीकृष्ण तेच सांगतायत की निष्काम कर्म कसं करायचं, गोल नसला तरी कर्म कसं करायचं, तर कोणते कर्म करायचे, कसे कर्म करायचे, हे सगळं आपण उद्यापासून पुढे पाहू. ठीक, चल शांतीपाठ घेऊया. कंबरपाठ मान सरळ, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षम शांति, पृथ्वी शांतिराप शांतिरौषधय शांति, वनस्पतयः शांति, विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.